बायकोची मैत्रीण म्हणजे नवऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. चला बघूया आज याच मैत्रिणीमुळे नवरा बायकोमध्ये काय संवाद घडतोय ते. तोच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि हास्य महारथी समीर चौगुले यांना. प्रचंड डोकं दुखतंय तरी डॉक्टरनी सांगितलेलं श्याम राजपूतचा डान्स असलेलं रील बघू नका. अर्धच बघितलं आणि डोकं दुखायला लागलं यार मी. हळू 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 ग. अगं हळू ये. हळू चाललं मग तू दुखतोय मला. हळू हळू. अगं अगं त्या पायावर कुठे भार देतेस? दुखेल सुजेल परत तो. हळू. अगं मग ह्या पायावर कसं भार? नाही तसं नाही. त्याच्यावर अगदी त्याच्यावर जोर देऊ नको चालूस ना. हळू. ग मेले हे आपले रस्त्यातले खड्डे कधी भरणार हे लोक काय माहिती. एवढे खड्डे आहेत ग. एखाद्या तरी खड्ड्यात पाय जातोच ग. हळू ना. हळू. थांब थांब एक मिनिट एक मिनिट एक मिनिट थांब एक मिनिट. हो ना. हो हो थांब 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 कोणतरी आले. 2 मिनिटं थांब जरा. हो घरीच आहे मी. हो हो 2 मिनिटं थांब. अरे आमची रिकेशी आली. रिकेशाने आलीस ना. म्हणतो चल 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 ठेवतो ओंक्या. चल चल बोलूया बोलूया बोलूया. येस येस. अरे अक्षु तू काय झालं? सर पाय मुरगळला माझा. ओ माय गॉड. अरे भाऊजी अरे काय झालं? अरे अगं वेडी आहेस का तू? पाय कसा मुरगळलो? अगं तू हे केलंस का? फोन ॲम्ब्युलन्सला फोन केलास का? भाऊजी एवढं भाऊजी. अरे काय झालं मग हे तुला? मस्करी करताय ना माझी. नाही हे लाईटली घेऊ नको. दाखव मला पाय कुठे? पाय कुठे भाऊ? बघ करंगळी कुठे गेली बघ. भाऊजी बोट. भाऊजी खरंच मस्करी करतायत. माझं बोट असंच आहे भाऊजी. अच्छा असंच आहे. नाही सॉरी सॉरी सॉरी. एक आता अजिबात हलू नको. तू तिकडेच थांब तिकडेच थांब. अजिबात हलू नको. नाही नाही 1 मिनिट मी सोफा तिकडे घेतो. नाही नाही अजिबात यायचं नाही. सोफा घे. भाऊजी भाऊजी 1 मिनिट. अरे सोफा पण नाही आहे यार. ये ये तू हे बायसेप बायसेप पकड. ये तू सावकाश ग बाई. काय 1000 वेळा सांगितलं बघून जा ना. काय म्हणे जरा. भाऊजी मी येते मी बसते. हे घे ना दिसत नाही का? एवढं काही नाहीये. बस 1 मिनिट बघू यार. हे काहीतरी आणायला पाहिजे रे. थांब थांब स्प्रे आणतो थांब. बापरे बापरे मरतोय. किती करतायत ग भाऊजी. बापरे भाऊजी हळू. नाही नाही 1 मिनिट थांब. भाऊजी तुम्हाला काहीतरी होईल भाऊजी. हो भाऊजी या पायाला नाही काय झालंय. असू दे. त्या पायाला लागल्यावर कधी कधी दुसरा पाय पण दुखावा लागतो. कळलं का? दुखायला लागतो. काय होतंय? बरं वाटतंय का तुला? मला सांग. जरा बरं स्प्रे मारलाय ना तुम्ही. बरं वाटत चालायचं ना रस्त्याने. जीवाला घोर लागतो ना. कसं झालंय ते पाय? नाही हो खड्डा मला. थांब जरा तू 2 मिनिटं थांब. किती करतात ग भाऊजी. लकी आहेस हा तू. हे घे हे घे हे घे. पेन किलर आहे. 1 मिनिट. खरं तर एवढी गरज नाही भाऊजी. ओके हो घे 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 घे. हळू ना सावकाश ना. किती जोरात हळू. कसं करते नाही. पाय हे कर. ऑड वाटते जरा. राहू दे मला. हे घे घे. इट्स ओके भाऊजी. कसं वाटतंय नाही? बरं वाटलं मला. बरं वाटतंय का? बरं वाटलं. कमाल करतेस ना तुला ना. हे किती वेळा सांगायचं मला. माझं करतायत गो भाऊजी खरंच. खरं थोडं थोडं बरं वाटायला लागलं. स्प्रे मारून दिला ग. काय भाऊजी काय? पौष्टिक लाडू आहे तो खात. भाऊजी एवढं काहीच नाही झालं. इट्स ओके. कमाल करताय. ऐक माझं पौष्टिक लाडू खा. कधी कधी विकनेस येतो. चक्कर येऊ शकते. पाय मुरगळलाय. अगं हो 1 मिनिट. तसाच नाही त्याला काजू पण आहे. तो निघालाय. असाच्या असा खातो बरं वाटेल. ऐक माझं. हक्काने आलीस ना इकडे मग खायचा. बरं वाटेल तुला. अजून एक घे हातात. 2 हातात. भाऊजी इट्स ओके. मला खाईन नंतर खाईन. कसं गत बघ बघ कसं लागलं. बरं वाटतंय आता. चहा ठेवलेला आहे. कळलं कळलं. चहा ठेवलेला आहे. गरम गरम आल्याचा चहा पी माझ्या हातचा. उगाच आले मी. म्हणजे भाऊजी तुमची इतकी धावपळ होते ना. मी खरंच. अगं नाही धावपळ. 1 मिनिट खरं सांगू. अजून एक लाडू घे. या लाडवामुळे केस छान होतात. स्किन तुझी मलमल आहेच. लाडू घे उत्तम होतील. हा
कळलं का? अगं बाई माझा चहा ना बाजू. काय ग वने, किती धावपळ करतायत ना भाऊजी. हो 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 ना. अगं धावपळ तर तू गेल्यावर होणार आहे त्यांची. काय काय हो, भाऊजी. कसली धावपळ कसली? काय म्हणते? हा? नाही ना काही नाही. तुमची ना धावपळ होते मग अशी म्हंटल ना इतकं. धावपळ आहे का ही? अक्षू ही धावपळ आहे का मला सांग? आपला माणूस म्हटल्यावर असं धावपळ करणारच ना. हक्काने आलीस ना. हो आले पण आता चहा घे, काही बोलू नको. चहा घे. तुम्ही ना खरंच कमाल आहात भाऊजी. सावकाश. अगं बघ बघ ना, परत ओठ सुचतील. सगळे अवयव सुचवायचेत का? भाऊजी थांब 2 मिनिट थांबा जरा. काय कर भाऊजी इट्स ओके. नाही असं नाही चालणार मला. खरंच ऑड वाटतंय हे. तुम्ही मी करते भाऊजी. सावकाश. थोडस आहे, कोमट आहे, घे. आपलं म्हटलंय ना आता. अक्षू तुला सांगू, आपलं या शब्दातच आपलेपणा आहे ग. कारण त्यातनं प आहे. प म्हणजे ओटाना ओट, म्हणजे आपले स्वतःचेच ओट ओटाना असे आपलं असतं. नाहीतर मग आलं असा शब्द आहे की नाही मला सांग. आलं कसं किसायचं, टाकायचं, किती तिखट असतं. पण त्या आलं मध्ये जेव्हा प येतो ना, तेव्हा आपलेपणा असतो. हो की नाही मला सांग. हो स्वीट भाऊजी. मग आता बरं वाटतंय का? छान वाटतंय मला. मी फ्रेश झाले एकदम. काही टेन्शन घेऊ नको. घे ना, मी ते आहे ना इकडे. पण हा आता बरं वाटतंय का मला सांग? एकदम ओके. मी 3-4 दिवस आता राहा आणि नंतर जा आरामात. हा टेन्शन घेऊ नको. अगं पाहायला लागलंय ना तुझ्या, म्हणून म्हटलं मी. नाही मी जाते घरी आता. काहीच नक्की? प्रॉब्लेम नाहीये. नक्की नक्की. हो ओके. नक्की जाशील ना ग? हो जाईन मी. अच्छा ठीक आहे ठीक आहे. एक मी जरा हिला बॅग माझी राहील. बॅग दे. मी हिला जरा सोडून येतो रिक्षापर्यंत. रिक्षा भाऊजी बाजूच्या विंग मध्ये राहते ना मी. काय करत लक्षातच नाही माझा. इथेच राहतेस नाही का तू? थांब अक्षू. हा पौष्टिक लाडवांचा डबा घेऊन जा. अख्खा डबा काय कर भाऊजी. येऊ तिकडे लिफ्ट मध्ये गेल्यावर अचानक काही दाबताना वगैरे चक्कर आली तर पौष्टिक लाडू हवा. भाऊजी पाहायला लागलाय ना. ऐक ना, हे सांगतोय तरी का? नाही वनूला राहू दे. हो हिला कसले लागणार आहे? हे आले आहे मला पौष्टिक आहे. पौष्टिक या पौष्टिक हो गया हमारा. कुठलं ये? जा नीट जा. येस. काय वनू? थांब अक्षू थांब. मी सोडून येऊ का तिला लिफ्ट पर्यंत? मी सोडून येतो. भाऊजी, थांब. चप्पल कुठली आहे तुझी? ही वनूची माहिती नाही का तू? भाऊजी नाही अजिबात घाई नाही. ही उलटी. हा ठीक आहे. भाऊजी ऑर्ड वाटतंय. सावकाश. मला ऐक लागतं का? भाऊजी घे. दुसरी चप्पल घे. ऍक्च्युली हळू. अगं आहे ना, बायसेप धर. घे. येस. मी येतो. जाता का? जिमला जातो. या सावकाश. मी आलो. बाय. काळजी घे. रिलॅक्स स्ट्रॉंग आहे मी. रिलॅक्स. थँक्यू भाऊजी. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. ट्रायसेप बघ. ये स्वागत आहे. तिला सांगितलं पोचल्यावर रिच्ड होम सेफली मेसेज पाठव. एखादी ना बाईला दुखलं की कर विचार कर. रेस्ट होम सेफ. बस पोचली व्यवस्थित. मी काही आता पोचत नाही. हा आणि काय झालं म्हणे? काय केलं? एक कॉम्प्लिमेंट द्यायची होती बनी तुला.
तू आता कोणासारखी दिसतेस मग ते चायना टाउन मध्ये तो आहे ना मेरे मन को खायो मेरे कुर्ता खाट को खायो तो म्हणतो ना काय ते डायलॉग सेम. हो. रिलॅक्स. काय केलं आता? का नाही डायलॉग म्हटला तो मेरो मन को खायो कुर्तो काट को खायो तो डायलॉग म्हटला चायना टाउन मधला. इथे दारात काय केलं? दारात काय केलं? अक्षताच्या पायात चप्पल सरकवलीत. हा कारण वने तुझी ती चांगली मैत्रीण होती ती जायबंदी झालेली होती. जायबंदी? जायबंदी नाही ती थोडीशी म्हणजे जखमी झालेली होती. जखमी? नाही जखमी नाही म्हणता येणार ऍक्च्युली. थर्ड वर्ड व्ह्यूने बघितलं तर जखमी नाही पण मला असं वाटतं की ती हे होती म्हणजे थोडीशी घायाळ झालेली होती त्यामुळे मी. ही घायाळ झाली होती की तिला बघून तुम्ही झाला होतात? एक सेकंड म्हणे काय म्हणतेस तू? माझ्यावर संशय घेतेस? माझ्यावर? चीते की चाल और समीर चौगुले का शिल इसमें संदेह नहीं करते सांगून ठेवतोय. चौगुल्याच्या घराण्यात ना कोणावरही संशय घेऊ नको सांगून ठेवतोय. चिता बसला. घराण्यावर बोललीस म्हणून मी असं उलट बोललो. माझ्या घराण्यातलं कोणालाही असं बोलायचं नाही. तुमच्या घराण्यातल्या सगळ्यांना मी ओळखते. काय ओळखते? व्यक्तीला मी ओळखते. एक सेकंड म्हणे काय व्हॉट डू मीन? मागे आपण पिकनिकला गेलो होतो फ्लाईटने तेव्हा तुमचा दादा सतत बघतोय म्हणून एअर होस्टेसने कंप्लेंट नव्हती केली? माझा दादा तिरळा आहे तिरळा. तो समोरची स्क्रीन बघत होता तिला वाटत होता त्याच्याकडे बघतोय. ते विमान इथून तिथे जातं ना तर तो तिला वाटतं बोलवतोय म्हणून ती आली. तो तिरळा आहे त्याला. जाऊ दे. हे काय झालंय? कोणे? उभा तीळ? हा कधी आला? आहे हे उभा तीळ हा कधी आला? हा तीळ नाहीये मला भाजलंय तव्याचा चटका बसलाय. हळू म्हणे हळू म्हणे सुटत पण नाही. इकडे होय म्हणे हे हा चटका कधी बसला मला कळत नाही. हा तीळ आहे. लागेल. हा तीळ दिसतोय. होय तिळाचा लाडू एकदम तोंडात. हा चटका बसलाय मला. होय म्हणे हा कधी तव्याचा चटका बसलाय. होय म्हणे हा कधी बसला मला कधी बसलाय? मी परवा येऊन सांगितलं नाही मला तव्याचा चटका लागलाय त्याच्यावर तुम्ही म्हणालात मग आता तवा कसा आहे? असायचं नाही. त्याच्यावर तुम्ही थांबला नाही. त्याच्यानंतर अजून एक विनोद केला. जेव्हा तवा तापला होता तेव्हा तू कुठे होती? जेव्हा तवा तापला होता तेव्हा पडला विनोद पडला. या मंचावर अक्सर ऐसे होता है. पण हेतू चांगला होता. म्हणजे हेतू चांगला होता. परवा मी सोफ्यावर बसता बसता असे पडले तेव्हा निलाजऱ्यासारखे हसला नाहीत तुम्ही? वने मी तुला नव्हतो हसलो मी सोफ्याला हसलो. तुम्ही माझ्याकडे बघून हसत होता. माझं कन्फ्युजन झालं. तू कुठली सोफा उघडला कळलं नाही. गंमत केली का? जाऊ दे ना वने हे नको असं नाही वाटत का तुम्हाला? असं नाही वाटत का? कॉमेडी हसतेस यार तू. रडते मी. बरोबर बायकोला जरा दुखलं खुपलं की काही नाही. बायकोची मैत्रीण आणली की वने अगं वने हळू हे सगळं करता बायकोला दुखतं खुपतं तेव्हा कुठं जाता? चहा? आल्याचा चहा? बायकोला विचारलं कधी वने आल्याचा चहा देऊ का ग तुला? विचारलं का कधी? वने मी रोज विचारतो ग तुझं लक्ष नसतं. बरं आता विचारू तुला मी. आल्याचं नाही देऊ शकणार. लसणीचा चहा? लसणीचा चहा? कारण तिच्यासाठी 1 कप केला ना सगळं आलं संपलं त्यात म्हणून म्हणतोय वने. 1 कप चहासाठी पाव किलो आलं घातलं चौघुल्या? एक मिनिट तू चौगुल्या म्हणू कसा सगळ्यांसमोर चौगुल्या नाही म्हणायचं. म्हणू तुमची लायकीच ती आहे चौघुल्यांची. लायकी काढायची नाही म्हणे. माझ्या आईने तिने बिचारीने तिला गुडघ्याने चालता येत नाही तिने मला प्रेमाने मल्टीग्रेन लाडू बनवून दिले होते. पौष्टिक तो अख्खा लाडवाचा डब्बा तिच्या घशात सारला. अरे मग ठीक आहे ना म्हणे माणूस की म्हणून दिला ना. काय झालंय? एखाद्या गरजू स्त्रीला जर मी मदत केली तर काही पाप झालं का? ती फक्त स्त्री आहे. गरजू तुम्ही वाटत होता. म्हणे तुला असं म्हणायचं मी भाळलो तिच्यावर? ही इथे अशी काही एक्स्ट्रा
बोटवाली तिच्यावर मी भाळलो असं तुला म्हणायचंय? अरे ती कोण लागून गेली? जेनिफर लोपेज आहे तिच्यावर भाळायला? नाही लग्न झाल्यावर इतर स्त्रियांच्या बाबतीत सौंदर्य हा क्रायटेरियाच नसतो. मग स्वतःची बायको सोडून इतर कुणीही एवढं पुरेसं असतं पुरुषांना भाळण्यासाठी. हे काय बोल, ओ गॉड यार, हो दिस इज वने काय बोलतेस? वने एक सांगू, तू हेच ओळखलास? मला 12 वर्ष आपल्या संसाराला झाली, हेच ओळखलास? हो. एखाद्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी, तिच्या चेहऱ्यावरची वेदना मी नाही बघू शकत, माझं हृदय द्रवतं ग. हो मग मला जेव्हा दुखतं खुपतं तेव्हा तुमचं हृदय नाक्यावर मावा खायला जातं. मला जेव्हा दुखतं खुपतं तेव्हा तुमचं हृदय द्रवत नाही. एक मिनिट, ती अक्षता तुमची अक्षू कधीपासून झाली? तू तिला अक्षू म्हणतेस म्हणून मी पण अक्षू म्हणालो. तुझे बाबा आहेत त्याला तू बाबा म्हणतेस, मी पण बाबाच म्हणतो, मग असंच झालं ना. मग त्या अर्थाने असंच म्हणत जातो ना आपण. हो. मग तुमचे मित्र तुम्हाला सम्या सोडून जी हाक मारतात ती मी मारू तुम्हाला? आई बहिणी म्हणून शिवाय नाही घालायच्या, हे आपली संस्कृतीत बसत नाही. आता सांगतो तुला. हा, बायकोच्या मैत्रिणीच्या पायात चप्पल सारणं बसतं तुमच्या संस्कृतीत. आई तुला कसं सांगू? अगं तिला वागता येत नव्हतं, पाय दुखत होता म्हणून मी गेलो आणि हे केलं ग. म्हणून सरपटाल? कुठे सरपटलो? गांडूळा तुम्ही, गांडूळ सरपटून चप्पल घालायला. सरपण गांडूळ म्हणजे असं झालं? असं नव्हतं मी एवढा. असंच केलं तुम्ही गांडूळ नाही, तुम्ही मांडूळात. मांडूळ नाही. तोंडी मांडूळ. नाही ग. बायकोशी बोलताना एक तोंड, बायकोच्या मैत्रिणीशी बोलताना दुसरं तोंड. नाही ग बने, ऐक. तुमच्या दुसऱ्या तोंडाला बूच लावलं पाहिजे. काय बोलतेस म्हणे तू? तेच बोलणार मी. म्हणजे तुला असं वाटतंय त्या जागी जर तू असतीस तर मी काहीच केलं नसतं? मी तेवढंच केलं असतं. होय, केलं केलं असतं. माझं डोकं दाबा, डोकं दाबून द्या. आपण डोकं दुखत नाही तर कसं दाबायचं ना? ओ आता दाबा. डोकं दाबून द्या. ऑलरेडी 2 टेंगळ आहेत, तिसरं टेंगूळ कसा दिसेल? अरे बापरे, हे डोकं आहे. हात दुखतोय, हात दाबा. अजून डोकं पूर्ण झालेलं हात दाबा. नाही. हात दुखतोय, हात दाबा. मग कशाला 1.5 तास जेवतेस? जेवून हात दुखायला लागतो मग. जास्त बोलायचं नाही. हळूहळू. पाय दुखतोय, पाय दाबा. हाताचा होऊ दे ना आधी. पाय दाबा. पाय कशाला? पाय दाबा. पती हा परमेश्वर असतो, लक्षात घे. ओके, दाबतो. हो क्या पाय आहे. तळवा. हा पाय आहे. तळवा. अक्षू आली. लाज वाटते. किती लाचार असशील रे माणसा. नाही ग. आता तुम्हाला सगळं कळणार आहे. म्हणजे मला स्प्रेची गरज लागणार आहे, पेन किलरची गरज लागणार आहे, स्ट्रेचरची गरज लागणार आहे, सगळ्याची गरज लागणार आहे. ऑलरेडी माझा तुझा पाय दाबून हात गेला ग. मनगटाला एक अवयव असतो तो जाणवत सुद्धा नाहीये. जाणवत नाहीये. आता काहीच जाणवणार नाही. म्हणजे काय करणार आहेस तू? आता अक्षूची मारशील काय? कहर परफॉर्मन्स. मेन विल बी मेन कॅटेगरीतल्या पुरुषांना असंच वागवलं पाहिजे. मजा आली, खूप मजा आली. हाच रसिक प्रसाद दा. वा, चित्ताकर्षक परफॉर्मन्स. मजा आली. खूप इंटरेस्टिंग विषय होता आणि खूपच मस्त मांडलात तुम्ही तिघांनी पण. तुफान एनर्जी होती आणि तो जो चेतना गेल्यानंतरचा जो सायलेन्सवाला पोर्शन होता तो पण लाजवाब होता. क्लास. आणि अजून मला एक ते बारीक ऑब्झर्वेशन जे इथे भाजल्याचं जे आहे ना ते इतकं करेक्ट आहे. म्हणजे रोज स्वयंपाक करणाऱ्या बायकांना इतकं ते भाजतंच त्या तव्याचं. माझं अर्ध आयुष्य मंजूला इथे मलम लावण्यात गेलं. बरं. मस्त. वनिता मस्त एनर्जी, चेतना मस्त एनर्जी, क्लास. मज्जा आली. थँक्यू सो मच. सई. क्वालिटी परफॉर्मन्स होता. घरोघरी मातीच्या चुली म्हणतात तसं. मी तुझ्या जागी असते वने तर खलबत्त्यात घालून म्हणजे अगदी तुझा परफॉर्मन्स असल्यामुळे आम्हाला ऑडियन्स म्हणून असा फील येतो समीर दादा. आणि तू ते फारच म्हणजे उत्तम करतोस. आणि तुला पर्सनली आम्ही सगळे ओळखत असल्यामुळे आम्ही जास्त हा परफॉर्मन्स एन्जॉय करतो.
चेतू सुरुवातीचा जो बिट होता तो फारच भारी केलास, सगळंच भारी केलंस, पण ते विशेष होतं. वने मस्त, तुम्ही दोघेही सायलेन्सेस खूप छान वर्क करता. मला हा परफॉर्मन्स बघून पशाजी आणि मंजुताईचं रील आठवलं. सहलीचा रील की किती 80 लोक चाललोय, 79 मुली आहेत, त्या कॅटेगरी मधलं रील होतं. आणि मला असं वाटतं की अख्खा महाराष्ट्र काय, अख्खा देशा पलीकडे जे आपले फॅन्स आहेत ते सगळे रिलेट करतील. मस्त. फक्त मुलींनो, स्त्रियांनो एवढं लक्षात ठेवा की असं कधी कुणी वाटलं तर एका खलबत्त्यात घालून परफॉर्मन्स. थँक्यू.